जेव्हापासून प्रिशा माझ्या आयुष्यात आली ना, माझं स्वतःचा असा काही टाईम फिक्स राहिलेला नाही. पूर्ण शेड्यूल चेंज झालेला आहे. प्रिशा जेव्हा उठली तेव्हा मला उठावं लागतं. प्रिशा जर झोपली तेव्हाच मला थोडी शांतता असते. प्रिशा तिच्या सकाळ-सकाळी मस्तीला लागते. त्यानंतर खूप सारं मलाई जमा करून ठेवलं होतं माझ्या सासूबाईंनी, तर त्याचं मला बनवायचं होतं तूप. तर त्याचीच प्रोसेस इथे बघा तुम्ही, खूप लेंदी प्रोसेस आहे. मग तेच मी केलं. त्याच्यानंतर बाबांनी आंबे आणले होते. प्रिशाला फर्स्ट टाईम ट्राय करायला दिलं. तर तिने तोंड वाकडं केलं, कारण तिला कळालंच नाही. नंतर मग मी तिला जेव्हा खाऊ घातलं, तेव्हा तिला कळलं, की हे गोड आहे आणि मग ती मागायला लागली मला अजून-अजून. आणि आज बरं का तुम्हाला माहिती आहे का, माझी सवत येणार आहे. तुम्ही बघाच माझी सवत कोण आहे. कारण माझा नवरा ना माझ्या सवतीसोबतच असतो मोस्ट ऑफ द टाईम आणि हीच आहे ती सवत माझ्या नवऱ्याचा मित्र. ते आले, त्याच्यानंतर पिशा आपली खेळत होती. थोडा वेळ खेळली आणि मधात मला टाईमच भेटला नाही व्हिडिओ शूट करायला, म्हणून मी संध्याकाळी डायरेक्टली खाली गेले. लाईट्स लावले होते ते प्रिशाला दाखवले. प्रिशाला काही सांगता येत नाही, पण तिचे रिॲक्शन तुम्हाला सांगते, की तिला ते लाईट्स खूप आवडले. असा व्हिडिओ घेतला मी एक फुल आणि त्यानंतर प्रिशाला घेऊन आम्ही मंदिरात गेलो. ती मला तिथे काकडी दाखवत होती. तिथे खूप मोठा कूलर होता आणि त्या कूलरच्या हवेत ती एन्जॉय करत होती. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि आम्ही रिटर्न निघालो. रिटर्न जाताना प्रिशा काय ऐकत नव्हती. तिची चालायला लागली म्हणून मम्मीने पायरीवर चढताना तिला उचलून घेतलं. त्याच्यानंतर आम्हाला थोडा फोटोशूट करायचा होता म्हणून आम्ही फोटोज काढायला लागलो आणि बाकीच्या गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया. तोपर्यंत बाय बाय.